शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल असं अमित शहांनी म्हटलंय। राज्यानं अहवाल पाठवल्यानंतर केंद्राकडून मदत मिळेल असं अमित शहांचं म्हणणं आहे। अमित शहांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांचा बुरखा फाटला अशी टीका आता संजय राऊतांनी केली आहे। सरकारनं अजून प्रस्ताव पाठवलेला नाही हे शहांच्या वक्तव्यावरून समोर आल्याचं राऊतांनी म्हटलंय। सरकारवर आता शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली। शिर्डीच्या सभेसाठी कोटभर रुपये खर्च झाले, ते पैसे शेतकऱ्यांना का दिले नाहीत असाही सवाल राजू शेट्टींनी विचारलाय। शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे, लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी अनिल देशमुखांनी केली। आपका महाराष्ट्र सरकार का त्रिमूर्ति जो है, देवेंद्र जी, एकनाथ शिंदे और अजित दादा, तीन में से एक भी बनिया नहीं है, मगर ये तीनों बनिए से पक्के हैं। मुझे पद्मश्री पाटिल का मूर्ति का अनावरण कर कर बुलाया और पूछ लिया तरीके से, अच्छे तरीके से, कि भारत सरकार महाराष्ट्र के किसानों के लिए क्या करेगी। कल ही तीनों ने लंबी बैठक मेरे साथ करी है। मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे। मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाएंगे। याचा अर्थ अजून प्रस्ताव पाठवलेला नाही। म्हणजे अमित शहानी काल देवेंद्र फडणवीस यांचा बुरखा फाडला, त्यांना तोंडावर आपटलं। म्हणजे अजूनही इतक्या दिवसानंतर सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठवला नाही। तो पाठवा तर मदत मिळेल। म्हणजे एका अर्थानं अमित शहानी देवेंद्र फडणवीस एक अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत या बाबतीत, याच्यावर शिक्कामोर्तब केलं आहे। 7-12 विकायची पाळी आलेली आहे, त्यामुळं यांच्यावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही। अगदी उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्र सारा दुःखात आहे। शेतकरी दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत। अशा परिस्थितीमध्ये शिर्डीला जवळजवळ 2-2.5 कोटी रुपये नुसतं मंडप उभा करून जी मोठी सभा घेतली, त्यात एखाद्या लहान गावातल्या शेतकऱ्यांना पुनर्वसन करता आलं असतं, त्यांना मदत करता आली असते। असं आहे की आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रातील शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे। आता ठीक आहे, राज्य शासनाने सर्वेचे आदेश दिले आहेत, सर्वे लवकरात लवकर व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत व्हायला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला सुद्धा जाऊन आलेत, त्याच्यामुळे या बाबतीत लवकरात लवकर ठीक आहे, चांगला आहे। म्हणजे राज्याचे प्रतिनिधी अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन आली, चांगली गोष्ट आहे। सर्वे करायचे आदेश दिले, चांगली गोष्ट आहे। पण आता लवकरात लवकर आता शेतकरी पाहत आहेत की आम्हाला मदत राज्य शासनाकडनं किंवा केंद्र शासनाकडनं केव्हा मिळते, ती मदत लवकरात लवकर मिळायला पाहिजे। ऑनलाईन पंचनामा करण्याच्या बाबतीमधल्या सूचना केल्या आहेत, पण काही ठिकाणी तर तिथं रेंजच नसेल तर तिथं आधुनिक पंचनामे होत नाही। कालच बघितलं असेल की केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा आले होते, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आमच्याकडे प्रस्ताव पाठवा। याचा अर्थ असा होतोय मे महिन्यापासून पाऊस सुरू असताना अद्यापही राज्य सरकारकडून प्रस्ताव दिल्लीमध्ये गेला नाही, ही सर्वात दुर्दैवाची गोष्ट आहे। पंचनामे होईपर्यंत या सरकारच्या वतीने, केंद्र आणि राज्याच्या वतीने शेतकऱ्याला आम्ही अशी मदत करतो, 5,000 रुपये फक्त तोकडी मदत करून हे थट्टा चालवलेली आहे।